मैत्रिणींनो, कैरीचं सीझन सुरू आहे। चला तर आज आपण बनवूया आंबट गोड असे छान अशी चटपटीत कैरीची चटणी। नमस्कार, डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आपण चटणीसाठी इथे घेतलेला आहे मी 2 कैऱ्या घेतलेल्या आहे। ह्या गावरान कैऱ्या आहेत, कारण ह्या आंबट असतात आणि आपण ज्या तोतापुरी कैऱ्या घेतो त्या थोड्याशा कमी आंबट असतात। तर मी इथे आज तुम्हाला गावरान कैरीची चटणी दाखवणार आहे, छान अशी आंबट गोड तिखट चवीची। तर आता त्याचे मसाले बघूयात आपण। तर आपण मसाले बघूया। अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, अगदी पाव चमचा हिंग घेतलेला आहे आणि अर्धा चमचा हळद आणि आवडीनुसार आपल्याला तिखट घेतलेला आहे, लाल आणि रंगाचा सुद्धा, आणि आपल्याला गूळ पण लागणार आहे। तर सर्वात आधी आपण काय करूया, तर किसलेली कैरी आपण थोडीशी जाडसर अशी मिक्सरमधून काढून घेऊया। जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण किसलेल्यामध्येच गूळ मिक्स करून चटणी करूया तर तशी चटणी छान लागते, पण मी इथे आज मिक्सरला काढून घेणार आहे थोडीशी जाडसर भरड अशी, त्यामुळे मी ही मिक्सरला घातलेली आहे। आणि गूळ घ्यायचा आहे आपल्याला, कैरी किती आंबट आहे त्यानुसार आपण इथे गूळ घालूया। तर आता ही गावरान कैरी असल्यामुळे आंबट असते ती, त्यामुळे मी इथे 2 कैऱ्यासाठी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे, अगदी म्हणजे त्या प्रमाणामध्येच गूळ घेतलेला आहे। आणि आता आपण हे मिक्सरला काढून घेऊया। हे बघा, तुम्ही बघू शकता जाडसर मी आता मिक्सरला काढून घेतलेला आहे। आणि आता आपण एका भांड्यामध्ये टाकूया आणि त्याला फोडणी करूया। कैरीच्या चटणीला फोडणी नाही केली तरी सुद्धा पण छान लागते, पण आता आपण इथे वरून फोडणी घालूया। तर चला आपण फोडणीचीच तयारी करूया लगेच। इथे आपण फोडणीमध्ये लाल तिखट घालणार आहोत, तर आपल्याला असं वाटलं तर आपण हिरवं तिखट सुद्धा इथे घालू शकतो। तर चला आता फोडणी करूया। तर फोडणीसाठी मी एका भांड्यामध्ये फोडणीचा 1 चमचा तेल घेतलेला आहे। तेलही आता छान गरम झालेलं आहे। तर सर्वात आधी आपण मोहरी घालूया। मोहरी चांगली तडतडू दिल्यानंतरच आपल्याला जिरे घालायचे आहे। जिरे घातल्यानंतर जिऱ्यालाही आपण छान असं फुलू देऊया। जिरे फुलले की आपण गॅस बंद केलेला आहे आणि आता त्यामध्ये आपण हिंगही घातलेला आहे, हळदसुद्धा घातलेली आहे आणि सर्वात शेवटी आपण तिखट घालूया। इथे मी 2 तिखट घेतलेलं आहे, एक कलरचं तिखट आहे आणि एक आपलं रेग्युलर तिखट आहे। आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला किती आंबट असणारे कैरी त्यानुसार तिखट पण घालायचं आहे, तिखट कमी किंवा जास्त। तर ही थोडीशी आपण थंड होऊ देऊया। चला आता आपली फोडणी थंड झालेली आहे आणि थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमधून काढलेल्या कैरीवर ही फोडणी ओतूया आणि छानपैकी मिक्स करून घेऊया। तर हे बघा, ही अशी आपली चटपटीत आंब्याची कैरी छान अशी तयार झालेली आहे। हे आपल्याला कैरीच्या दिवसामध्ये रोज आपण करू शकतो आणि झटपट पण होणारी आहे आणि आपल्याला तोंडी लावणं दुसरं आपल्याला करायची गरजसुद्धा पडणार नाही। ही चटणी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवली तर 8 दिवससुद्धा चांगली प्रकारे टिकते। कैरीच्या दिवसामध्ये आपल्याला तोंडी लावणं काय करायचं दररोज प्रश्न पडणार नाही। अशा प्रकारे आपण ही झटपट चटणी तयार केली की झालं आपलं दररोजचं तोंडी लावणं। मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, रेसिपी आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि अशाच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी डेस्टिनेशन चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी चटपटीत रेसिपी घेऊन। तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्त रहा। गुड बाय।